ठाण्यात लाखोंच्या संख्येने मराठा जमायला सुरुवात झाली आहे। युवतींचा देखील या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे। अशाच काही युवतींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। पाहतोय आपण जे मोर्चेकर आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। ठाण्याच्या तीन हातनाका परिसरापासून हा मोर्चा जो आहे तो सुरू होणार आहे आणि ठाण्यातील कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि या मोर्चासाठी जे आहे ते मोर्चेकरी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुरुष असतील, महिला असतील, त्याप्रमाणे मुलींचा सुद्धा जो आहे तो मोठा सहभाग आपल्याला जो आहे पाहायला मिळतोय। संपूर्ण हा परिसर जो आहे यामध्ये आता मोर्चेकरी यायला सुरुवात झाली असेल। मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, अशा अनेक भागातून हे सगळे मोर्चेकरी जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमधून हा मोर्चा निघतो आहे आणि हाच मोर्चा जो आहे तो आता ठाण्यामध्ये निघालेला आहे। अनेक मागण्या आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत, आपल्या सोबत काही मुली आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया। काय सांगाल नेमकं आज पुन्हा एकदा ठाण्यामध्ये मोर्चा आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आणि कोपर्डीमध्ये जे आमच्या भगिनीवर जे अत्याचार झाले त्याचा लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे। ती शिक्षा फाशीचीच असली पाहिजे। ज्या पद्धतीने हिने सांगितलं, कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणी आरोपी जे आहेत त्यांना 6 महिन्याच्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे। नोकरी व्यवसायामध्ये सगळीकडे आरक्षण मिळालं पाहिजे। ॲट्रॉसिटी कायद्याचा जो गैरवापर केला जातो तत्काळ तो रोखण्यात आला पाहिजे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळण्याची मागणी होती। आता सरकारने निर्णय घेतलेला आहे 4 दिवसापूर्वीच की जे काय मराठा मुलं आहेत त्यांना शिक्षण फी जी आहे ती माफ केलेली आहे 6 लाखापर्यंत। या निर्णयाकडे कसं बघताय? नक्कीच स्वागतार्ह निर्णय आहे त्यांचा। फीमध्ये सवलती आहे, सर्व समाजासाठी केलेली आहे। आर्थिक निकषावर त्यांनी केलेलं आहे, हे फार छान झालेलं आहे। तुम्ही समाधानी आहात? हो, बऱ्यापैकी। त्या एका मुद्द्यावर, बाकीचे अजूनही काही मुद्दे आहेत जे आम्हाला सरकारकडून मान्य करून घ्यायचे आहेत। पाहतोय आपण या ठिकाणी राज्य सरकार निर्णय घेतलेला आहे, त्याचं स्वागत केलेलं आहे। एकूण पाहिलं का मोर्चेकरी जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोठ्या संख्येने त्यांना पाहायला मिळत आहेत। एकूण पाहिलं त्या ठिकाणी चोख बंदोबस्त सुद्धा जो आहे तो ठेवलेला आहे। जवळपास 100हून पोलीस अधिकारी आणि जवळपास 600हून अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते तैनात केलेले आहे। कॅमेरामन मनोज राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, ठाणे।